कृषी दिनीच शेतकरी रस्त्यावरती उतरून कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ होऊ देणार नाही असा निर्धार करत आंदोलन करत आहेत. मंगळवार 1 जुलै 2025 रोजी मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यात विविध ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. सांगली, कोल्हापूर येथेही रास्ता रोको करण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग ठेकेदारांच्या भल्यासाठी असल्यानं राज्यातील 12 जिल्ह्यातून हा व्यापक विरोध होत आहे, असं मत शेतकरी मांडत आहेत. हजारो हेक्टर सुपीक जमीन ही या महामार्गामुळे बाधित होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना तुलनेनं कमी मोबदला मिळणार असल्यानं शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात कृषी समितीच्या माध्यमातून राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः रान पेटवलंय. त्यातच विधानसभा अधिवेशन सुरू असल्यानं काही आमदारही शक्तीपीठ महामार्गाबाबत तीव्र लढा उभारून हा महामार्ग रद्द करण्यासाठी आंदोलनात सहभागी होतील अशी शक्यता आहे. यामुळे रस्त्यावरच्या लढाईसोबतच विधानसभेतही आमदारांकडून याला तीव्र विरोध होणार आहे हे मात्र निश्चित आहे. कसा आहे शक्तीपीठ महामार्ग आणि या महामार्गाला शेतकऱ्यांचा एवढा विरोध का होतोय, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशी. सर्वप्रथम आपण शक्तीपीठ महामार्ग काय आहे हे पाहूया. राज्याच्या पूर्वेकडील वर्धा जिल्हा येथील पवनार येथून सुरू होऊन पश्चिमेकडील सिंधुदुर्ग जिल्हा येथील पत्रादेवी या ठिकाणासह महाराष्ट्र गोवा सीमेला जोडणारा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग, ज्याला शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग म्हटलं जाणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी 20,787 कोटी रुपयांच्या तरतुदीस राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा हा द्रुतगती मार्ग 802 किलोमीटर लांबीचा असणार आहे. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. पुढे तो कोकण द्रुतगती मार्गास गोवा महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तिपीठे माहूर, तुळजापूर व कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे देखील जोडली जाणार आहेत. या महामार्गावरती मराठीचे आद्य कवी, अंबेजोगाई स्थित मुकुंदराज स्वामी जोगाई देवी तसेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 औंढा नागनाथ व परळी वैजनाथ यांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यासह अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबावाडी, औदुंबर ही दत्तगुरूंची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे 18 तासांच्या प्रवासाचे अंतर 8 तासांवरच येणार आहे. यामुळे लोकांचा वेळ वाचणार असून राज्याच्या विकासात याचा मोठा फायदा होईल असे राज्य सरकारचे मत आहे. परंतु शेतकऱ्यांचा आरोप आहे की 86,000 कोटींचा हा प्रकल्प सुपीक जमिनी नष्ट करेल आणि भूसंपादन कायद्यांचे उल्लंघन करेल. सरकारने या प्रकल्पाद्वारे धार्मिक स्थळांना जोडण्याचे आणि पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. मात्र शेतकऱ्यांचं म्हणणे आहे की यामुळे त्यांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होईल. विशेषतः सुपीक जमिनी आणि पाणवठ्यांवर सोबतच प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांवरही प्रश्न उपस्थित केले जातात. महामार्गाच्या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांची एकजूट आहे. मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यात विविध ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सांगली तसेच कोल्हापूर येथेही रास्ता रोको करण्यात आला. परभणी येथे रेखांकन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावले. नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढून एक जिद्द शक्तीपीठ रद्द असा संकल्प केला. लातूर येथेही आंदोलन केले गेले. महायुतीच्या वतीनं निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. आता सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस कर्जमुक्तीस टाळाटाळ करत आहेत. एकीकडे कर्जमुक्ती करण्यास पैसे नसताना कुणाचा तरी व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, कुणाच्या तरी कंपन्यांची भरभराट व्हावी याकरता राज्यातील शेतकरी व सामान्य जनतेवरती शक्तीपीठ महामार्गाचा वरवंटा फिरवत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी प्रामुख्याने पुढील मागण्या लावून धरल्या. 1. जमीन मोजणी थांबवा. 2. अधिकाऱ्यांनी पर्यायी महामार्ग आखण्याची तयारी दाखवावी. 3. पारदर्शक मुआवजा देत नुकसान भरपाईचे परिणाम आणि प्रक्रिया स्पष्ट करा. या आंदोलनात माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, विशाल पाटील, ओमराजे निंबाळकर आदी राजकीय नेत्यांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांना साथ दिली. शेवटी कृषी दिनाच्या भाषणापेक्षा जमिनीचं रक्षण महत्वाचं आहे. शेती वाचवा, देश वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा असा नारा शेतकऱ्यांनी दिला असून सरकार मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असल्याचं दिसून येते. त्यामुळे भविष्यात या शक्तीपीठ महामार्गाचं काय होणार
शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करेल की हा वाद अजून पेटेल, याबाबतचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या सर्व प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा डिजिटल रणशिंग. धन्यवाद.